साहेब, माझा पहिला प्रश्न आहे. आपण यापासून सुरू करू. आपण अनेक गोष्टी जाणून घेऊ. खोलात जा. पर बेसिक पासून सुरुवात करूया की पक्षाघात म्हणजे काय. बघा, पक्षाघात हा शब्द म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागाचे चालणे किंवा पूर जर हात चालत नसेल तर तेही पक्षाघात आहे. कारण काहीही असू शकते. तुमचा पाय चालत नाही तर ते प्लेसिस आहे. तुला बोलता येत नाहीये, तुझ्या धक्क्याने माझे पाय चाटले आहे, ते अर्धांगवायू म्हणून गणले जाते. तर पॅरालिसिस म्हणजे मूलतः शरीराच्या कोणत्याही भागाचे चालणे आहे. आता यामागे दोन प्रमुख कारणे असू शकतात. तीन मोठी कारणे असतात. पहिले म्हणजे मेंदूमध्ये कोणत्यातरी प्रकारचे लोटणे. ओके, याला आपण मेंदू स्ट्रोकच्या श्रेणीत ठेवतो आणि याला आपण इस्केमिक मेंदू स्ट्रोक म्हणतो. मेंदूला रक्तपुरवठा खूप जास्त असतो. मेंदूने सगळी प्रक्रिया करायची आहे, सगळं काम करायचं आहे. तुमच्या विचारांना चालवायचं आहे, तुमच्या हृदयाच्या ठोक्यांनाही पाहायचं आहे. तुम्ही काय पाहत आहात ते समजून घ्यायचं आहे. तुम्ही हे ऐकू शकता आहात हे देखील तुमचा मेंदूच प्रक्रिया करत आहे. म्हणून मेंदूची इतकी सगळी प्रक्रिया चालू असते. मेंदूची ऊर्जा वापर आणि ऑक्सिजनची वापर क्षमता इतर कोणत्याही शरीराच्या अवयवापेक्षा अनेक पटीने जास्त असते. तुम्ही विचार करा की तुमच्या मेंदूमध्ये रक्त जात आहे तर ते काहीतरी घेऊन जात आहे. त्या असतात धमन्या, ज्या आपल्या हातातही दिसतात. शिरा असतात निळ्या निळ्या. अशाच प्रकारे आपल्या मेंदूमध्ये धमन्या आणि शिरा असतात. आता तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागातून रक्ताचा गुठळा आला आणि तिथे जाऊन अडकला. काय होते की मेंदूमध्ये एका भागाला रक्त जात नाही. आता मेंदूच्या एका भागाला रक्त नाही गेले तर त्या भागाला रक्त मिळाले नाही, ऑक्सिजन मिळाली नाही. जर त्याला ऑक्सिजन मिळाली नाही, रक्त मिळाले नाही तर तो भाग 4 तासांच्या आत मृत होतो. आता जेव्हा तो भाग मृत झाला तेव्हा तो जो काम करत होता ते तुम्ही करू शकत नाही. त्या स्थितीला आपण स्ट्रोक म्हणतो. मेंदूचा स्ट्रोक याच प्रकारे हेमरेजिक होतो. समजा तुमचा बीपी खूप जास्त होता, इतका जास्त होता की मेंदूतील एखादी धमनिका फुटली आणि मेंदूच्या आत रक्त गळू लागले. मेंदूच्या आत रक्त गळले तर त्या एका भागात ते साचले, पसरले आणि तो भाग मृत होतो. कारण रक्त तिथे पोहोचू शकले नाही, कारण ते आधीच बाहेर आले होते. तर तो भाग जो नुकसान झाला त्याच्या कारणाने पुन्हा आपल्याला तेच दिसेल की ज्या भागाला नुकसान झाले आहे तो जो काम करत होता ते करू शकणार नाही. तर हे झाले तुमचे दुसरे कारण. आणि 90% केसेस हेच असतात. ठीक आहे. तिसरे जे सर्वात मोठे कारण आपल्याला दिसते ते म्हणजे तुमच्या स्पायनल कॉर्डला कशा प्रकारची इजा होणे. समजा तुम्ही झाडावरून पडलात, रीढेला इजा झाली. रीढची हाड जिथे इजा झाली त्याखाली कसे होते. ठीक आहे. सिग्नल काही पॉइंट पर्यंत तर जातो जिथे तुम्हाला इजा झाली होती, त्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही. त्यामुळे तुमचा खालील भाग निष्क्रिय होतो. आता यामध्ये आपल्याला कळत नाही की हालचाल येत आहे. तिसरा आणि सर्वात मोठा कारण जो आपल्याला दिसतो तो अनेकदा असा असतो की काही प्रकारच्या विषबाधेमुळे देखील आपल्याला पॅरालिसिस दिसतो, जो अनेकदा संपूर्ण शरीरावर होतो. त्यात तुमचा हात पाय गेला, संपूर्ण शरीर तुमचे प्रतिक्रिया देत नाही. हे 3 मोठे कारणे असतात ज्यामुळे कोणालाही पॅरालिसिस होतो. आणि हे किती सामान्य आहे ते म्हणजे तुमच्या ब्रेन स्ट्रोकचे कारण आपल्या जीवनशैलीमुळे होत आहे. तुमचे कोलेस्ट्रॉल वाढत आहे, साखर वाढत आहे, त्यामुळे क्लॉट तयार होतो जो की सामान्य आहे. त्याचप्रमाणे जो उच्च रक्तदाबामुळे हेमरेजिक ब्रेन स्ट्रोक होतो तो खूप सामान्य आहे. बीपी वाढलेला होता, तुम्ही लक्ष दिले नाही, औषधे घेत नव्हता, औषधे घेणार नाही, मला आयुष्यभर लागेल. हे जेवढे लोक हे भाव स्वीकारतात आणि आपल्या शरीरावर काम करत नाही, बीपी आम्ही तपासत नाही, औषधे आम्ही घेत नाही, त्यामुळे दुर्दैवाने काही लोकांमध्ये आम्हाला हेमरेज दिसतो. हे ती 90% केसेस असतात. मग ते अपघाती केसेस असतात की हो झाले ते आम्हाला पाहायला मिळते. आणि हे कोणत्या वयात होते किंवा एक्ट्रेसमध्ये कोणतेही वय नाही. लहान लहान मुलांपासून ते 100 वयापर्यंत कधीही होऊ शकते. म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांनाही होऊ शकते. अगदी पाहायला मिळते. माझा प्रश्न संबंधित होता. आता जर 3 ते 6 वर्षांच्या मुलाला हे झाले असेल तर आपल्याला आधी कसे कळेल की डायबिटीजमुळे हे झाले आहे की नाही, किंवा कोणते वेगवेगळे कारणे असू शकतात. बघा, अटॅक होण्यापूर्वी याचा पत्ता लागत नाही, अटॅक होत असताना कळते.
जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये नुकसान होण्यास सुरुवात होईल तेव्हाच तुम्हाला कळू शकते. त्याआधी कोणतेही लक्षण दिसत नाही. त्याआधी व्यक्ती पूर्णपणे निरोगी असतो.